पण जे स्वप्न पाहून मी चालत होतो ते काय स्वप्न मला झोप देत नव्हतं. नाही म्हटलं आपल्याला UPSCचा अजून एक अटेम्प्ट द्यायचा. आणि मी 4था अटेम्प्ट द्यायला 2014 साली परत एकदा सुरुवात केली. सगळी ऊर्जा, सगळे रिसोर्सेस, सगळे पैसे जमा केले आणि ठरवलं की आता आपल्याला पूर्ण ताकदीने 4था अटेम्प्ट द्यायचा. पण UPSCने परत एकदा मला शिकवलं, पुन्हा एकदा प्रगती झाली आणि मी प्री फेल झालो 2014 साली. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला 4 मार्काने गेला रँक, दुसऱ्यांदा 24 मार्काने गेला, तिसऱ्या वेळेस मेन्स फेल झालो, चौथ्या वेळेस प्री फेल झालो. परिस्थिती अशी निर्माण झाली की जो मुलगा आयुष्यभर यशस्वी झालेला होता, कार्यक्रम करत होता, सत्कार करून घेत होता, त्याला 4 वर्ष UPSCने शिकवलं की अपयश काय असतं ते. आणि अशी परिस्थिती आली की आत्मविश्वास राहिला नाही, कुणी 2 आधाराचे शब्द सांगायला राहिलं नाही, स्वतःजवळचे सगळे पैसे संपलेले होते, त्यामुळे पैशाचीही अडचण निर्माण झालेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची, ज्याला असं म्हणतो की हेल्पलेसनेस, म्हणजे आता अपेक्षा ठेवायची की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जितकी अपेक्षा ठेवून लढत होतो तितकं जोरात आपटत होतो. काही लोक यशाचं शिखर चढतात, आम्ही यशाचं शिखर उतरून आलेलो होतो.